माझ्याकडे माझ्या पॉवरमध्ये जेवढा आहे माहिती आहे मला. सरांसोबत बोल. मॅडम जायला पाहिजे की तिथून नाही जायला पाहिजे. आत्ताच आपण भेटलो तर बोल. तुला माहित होतं का टीचर जाणार होते असं? मला माहित पडलं होतं का टीचर जाणार होते? मदत लागली की नाही मलाही माहिती मला नाही माहिती. आम्ही तेव्हा भेटायला आलो तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं की टीचरची बदली होणार. पण आता थोड्या दिवसामधून माहिती पडलं की टीचरची बदली होणार ना. तेव्हा प्लीज साहेब प्लीज बदली समायोजन म्हणायचं का तुला? आणि तुम्ही त्यांना एक प्रॉमिस केलंय, तुम्हाला काही प्रॉब्लेम जरी आला तर मला सांगा आणि तो प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करेल. त्यांची इच्छा आहे की तो प्रॉब्लेम तुमच्यापर्यंत झालेला आहे, तर तुम्ही सॉल्व्ह करावा ही आमच्या नगराची विनंती आहे. चालेल. ओके बाळा, मी बोलवतो. मी बघतो, मला पुन्हा अभ्यास करावा लागेल. चला चला थँक्यू सर. धन्यवाद सर. पुरेपूर करा सर. आपल्यापैकी एक प्रतिनिधी नंबर द्या, काय होत असेल पुढे आम्ही नंबर. शिक्षण क्षेत्रात काम करताना शिक्षकांच्या बदल्या होणं ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. मात्र एखादी शिक्षक आपली अशी काही छाप गावकऱ्यांवरती आणि विद्यार्थ्यांवरती सोडतो की त्या गावकऱ्यांचा आणि त्या विद्यार्थ्यांचा लढा या शिक्षकाला लागलेला असतो, तसा शिक्षकांचा देखील या विद्यार्थ्यांना लागलेला असतो. आणि अशातच शिक्षकाची बदली होण्याची वार्ता गावकऱ्यांच्यापर्यंत पोहोचते, विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचते आणि त्यानंतर खरं तर त्यांच्यामध्ये मोठा रोष असल्याचं पाहायला मिळतं आहे. कारण ज्या शिक्षकांवरती आपण मनापासून प्रेम केलं ते आता दुसरीकडे जाणार ही कल्पना सहन न झाल्यामुळे गावकऱ्यांसह 50हून अधिक विद्यार्थी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत. उज्ज्वला सावकारे असं या शिक्षिकेचं नाव आहे. तिच्या बदलीच्या विरोधात हे सगळेजण जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ही बदली रद्द करण्याची मागणी करत आहे. उज्ज्वला सावकारे यांची बदली का रद्द करण्यात यावी या सगळ्याच्या संदर्भामध्ये विद्यार्थी आणि पालक यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. बेटा, काय सांगशील, काय बदली करायची नाही मॅडमांची आपल्याला? आमचे टीचर खूप शिकवतात. आमचे टीचर खूप लाड करतात. आमचे टीचर काहीतरी कुकडे तरी घेऊन जातात, शिकवतात. म्हणून आमचे टीचर आम्हाला चांगले शिकवतात. त्याच्यामुळे आम्ही टीचरांची बदली कधीच होऊ देणार नाही, कधीच होऊ देणार नाही. पण दुसरे पण तर शिक्षक येतील ना बेटा? दुसरे शिक्षक येतील, पण आमचे टीचर आम्हालाच चांगले आहेत. टीचर आम्हालाच आवडतात, म्हणून आम्ही कोणालाच येऊ देणार नाही. दुसऱ्यांना येऊ देणार नाही बेटा. हां, बरं. तू काय सांगशील बेटा? आमच्या टीचर 5वी पर्यंत आहेत. आली आमच्या टीचरची बदली कधी जोडलेला आली आम्ही. पण का होऊ द्यायची नाही? कारण आम्हाला लवद्याला जायचं. आमच्या टीचर आम्हाला UPSCची परीक्षा पास करवतील आणि आम्हाला लवद्याला जाऊ देतील. कलेक्टर हो आम्ही. आमच्या टीचर आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातात. क्रांतिज्योती विद्यालयाला घेऊन गेले होते. बरोबर. तू काय सांगशील बेटा? सर, आमचा टीचर खूप छान शिकवता. आता दुसरे शिक्षक आपल्या शाळेत आले तर मग ते बसता आणि शिकवता आणि पगार घेता. पण आमच्या टीचर अशा नाही आहे. ते खूप छान शिकवता, वेगवेगळ्या ठिकाणी नेता. जसं की चॉकलेट फॅक्टरी, पिझ्झा हट या ठिकाणी अशा आमच्या टीचर विजिट करत असतात. तू काय सांगशील बेटा? आमच्या टीचर खूप छान आहे. आमच्या टीचरांची बदली झाली. आम्ही शाळेतच येणार नाही. आम्ही घरीच अभ्यास करू. आमच्या टीचर खूप छान आहे. आमच्या टीचर वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातात. तसे चॉकलेटच्या फॅक्टरीत, पिझ्झा हटमध्ये, बिस्किटच्या फॅक्टरीमध्ये. नाव काय शिक्षकांचं आपल्या? उज्ज्वला जयराम सावकारे. त्यांची बदली रद्द करायची आहे? नाही. हो, रद्द. म्हणजे त्याच शिक्षिका पाहिजे तुला? हो. आणि दुसरे आले तर? दुसऱ्या आल्या तर आम्ही शाळेतच येणार नाही. कठीण काम आहे तुझं तर. हा, तुम्ही काय सांगाल एक पालक म्हणून? आज या ठिकाणी तुम्ही सगळे पालक आलेला आहात, विद्यार्थी घेऊन आलेला आहात. नक्की काय अडचण आहे? की आमची अडचण एकच आहे सर, फक्त बदली थांबायला पाहिजे. इन शॉर्ट तुम्हाला जर सांगायचं म्हटलं की एवढा जो अट्टा चाललेला आहे त्या मॅडमांची बदली थांबवण्यासाठीचाच आहे. त्या ठिकाणी आम्ही लिगल प्रोसिजर जे काय आहे ती करणारच आहोत. पण मीडियाच्या माध्यमातून हेच सांगेल की त्यांची बदली थांबावी. बदली होणं प्रशासकीय भाग आहे, ते आहे, बरोबर, ते मान्य आहे. परंतु इतर शिक्षकांपेक्षा यांच्यामध्ये काहीतरी विशेष आहे. आणि मागच्याच वर्षी नवोदयला माझ्या मुलगीचं सिलेक्शन मॅडम होत्या 5वीपर्यंत, तर माझ्या मुलगीच्या सोबत अजून 2 मुली होत्या, म्हणजे 3 मुलींचं नवोदयला सिलेक्शन झालं. आणि मॅडमांचा टायमिंगचा बॉन्डिंग नाही आहे की सकाळी त्या ठिकाणी 11ला यायचं आणि 5ला जायचं. इतर शिक्षक तसे करतात, परंतु यांचं तसं नाही आहे. या सकाळी 9ला येतात, रात्री 7ला जातात, कधी कधी तर नाईटला व्हिजिट करतात, पालकांच्या घरी जातात, पालकांची भेट घेतात. म्हणजे इतर
शिक्षकांपेक्षा त्यांचं कार्य वेगळं असल्यामुळे हा अट्टाहास चाललेला आहे. काय काय वेगळं कार्य आहे त्यांचं, असं की तुम्ही वेळेचं तर सांगितलं, अजून काय आहे, मुलं का प्रेम करतात? बरं, आता त्या जसं मुलांनी सांगितलं की वेगवेगळ्या ठिकाणी ते घेऊन जातात. वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाणं म्हणजे काय, जसं की त्या ठिकाणी कुठल्या शॉपला घेऊन गेलं, तिथलं व्यावसायिक नॉलेज त्यांना ह्या वयात मिळतं आहे. किंवा त्या ठिकाणी आजपर्यंत त्यांच्या वडिलांनी पिझ्झा खाल्ला नसेल, त्यांना पिझ्झा खायला मिळाला, म्हणजे जो खाण्याचा भाग नाही येतो, म्हणजे प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथलं व्यवसाय कौशल्य त्यांना मिळतं आहे. हे महत्त्वाचं आहे त्यांच्यासाठी आणि त्यांना ते आवडतं आहे. एकीकडे मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर असल्याचं पाहायला मिळतं, पटसंख्या कमी होताना आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये काही योगदान आहे मॅडमांचं? नक्कीच 100% योगदान आहे. मॅडम आहे म्हणून इतके आजच त्या ठिकाणी 30 ॲडमिशन यांचे कमी होऊन जातील दुसरीच्या वर्गाचे. म्हणजे आता हे तिसरीला जातील तर तिसरीचा वर्ग निघून जाईल. आणि पुढच्या वर्षी जर समजा मॅडम नसतील तर ह्या मॅडमांकडे बघून पहिलेला ॲडमिशन येणार होते ते सुद्धा येणार नाही. म्हणजेच नक्कीच त्या ठिकाणी पटसंख्येवरती परिणाम होणार आहे. बरोबर. हो, तुमची नक्की. मागणी काय आहे सगळ्या? मागणी एकच आहे की फक्त बदली थांबावी, बस. बाकी काय मॅडमांची, उज्ज्वला दयाराम सावकारे मॅडमांची बदली थांबावी. पण नवीन येणार हे होते शिक्षक आणि विद्यार्थी. पाथरी गावच्या जिल्हा परिषद शाळेचे हे सगळे विद्यार्थी आणि पालक आहेत. ज्या शिक्षिका आहेत उज्ज्वला सावकारे, त्यांनी विद्यार्थ्यांवरती जे काही शिक्षणाचा प्रभाव निर्माण केलेला आहे, योग्य पद्धतीचं शिक्षण दिलेलं आहे आणि त्यांचं जे काही शाळेप्रती आणि विद्यार्थ्यांप्रती योगदान आहे, त्यामुळे त्यांची बदली रद्द करण्यात यावी अशा प्रकारच्या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत. अशा प्रकारची प्रतिक्रिया या सगळ्यांनी आपल्याकडे दिली. चंद्रशेखर नैवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.